तर हॅलो, कसे आहात सर्वजण। आज आपण बनवला आहे उलटा वडा किंवा संगम वडा। तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच्यासाठी मी बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेतला आहे, ओवा टाकला आहे, हळद टाकली आहे, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, सोडा टाकून बॅटर जे आहे ते पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। बॅटरला आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बॅटर जे आहे ते रेस्टसाठी ठेवून द्यायचं। पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, लसूण, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि जे बटाटे उकडून घेतलेले ते टाकलेले आहे। त्याच्यावर थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकून भाजी जी आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। भाजी आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आपण भाजी थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तोवर कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल गरम होईपर्यंत आपण हिरवी चटणीची तयारी करूया। हिरव्या चटणीसाठी कोथिंबीर, डाळे, शेंगदाणे आणि मिरची याचं वाटण करून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आपण जे आहे ते बुंदी टाकून घेऊया, जी आपण लसूण चटणीसाठी वापरणार आहोत। बुंदीला आपण हलवून चेक करूया की व्यवस्थित तळलेली आहे की नाही। बुंदी आपली आता व्यवस्थित तळलेली आहे। आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया। वडापावसाठी जी आपल्याला लाल चटणी लागणार आहे, लसूण चटणी, ती आपण बनवून घेऊया। त्याच्यासाठी मी जी बुंदी घेतलेली ती व्यवस्थित टाकली आहे, लाल तिखट, लसूण टाकला आहे आणि ते फिरवून घेतलेलं आहे। तोवर आपल्या बटाट्याची भाजी थंड झाली, आपण बॉईल करून घेऊया। पाव जे आहे ते आपण चाकूचा उपयोग करून व्यवस्थित मधून कट करून घेऊयात। दोन्ही पाव कट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी हिरवी चटणी बनवली होती ती थोडीशी हिरवी चटणी लावून घेऊयात आणि जी लाल चटणी बनवली होती ती लाल चटणी थोडीशी लावून घेऊयात व्यवस्थितपणे। आणि त्याच्यानंतर आपण जो बटाटा बनवला होता, बटाट्याचा बॉल, तो आपण व्यवस्थित जो आहे तो पावामध्ये ठेवून द्यायचा आहे। त्याच्यानंतरून आपण बॅटरमध्ये पाव व्यवस्थित मिक्स करून तोवर आपलं तेल जे आहे ते गरम झालेला आहे। तर आपला वडा जो आहे तो आपण तेलामध्ये टाकून घेऊयात। वडा टाकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या हातावर जे आहे ते तेल उडणार नाही। वड्यावर आपण थोडंसं तेल टाकूयात आणि वड्याची दुसरी बाजू पण आपण व्यवस्थित तळून घेऊयात। वडा जो आहे तो आपण फिरवून टाकूया जेणेकरून दुसरी बाजू व्यवस्थित तळेल। दुसऱ्या वड्यासाठी पण आपण सेम प्रोसिजर केलेली आहे। पहिला वडा आपला तळून झाला आहे, तर तो वडा आपण काढून घेऊया आणि दुसरा वडा जो आहे तेलामध्ये तोही आपण जो आहे तो तळून घेऊयात। त्याचीही प्रोसिजर सेम आहे। आपल्याला वडा जो आहे तो तेलामध्ये टाकायचा आहे आणि थोड्या वेळानंतर त्याच्यावर जे आहे ते तेल आपल्याला सोडून टाकायचं आहे जेणेकरून आपला वडा जो आहे तो व्यवस्थित क्रिस्पी होईल। सेकंड बाजू पण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे। वडा आपला तळलेला आहे, तर चला आपण वडा काढून घेऊया। दोन्ही वडे तळून झालेले आहेत। आपण प्लेटमध्ये घेतले, कापून आपण चेक करू की आपला वडा क्रिस्पी झालेला आहे की नाही। वा, मस्त 3 लेयर दिसत आहे। टेस्ट करून पाहिली तर खूप मस्त लागली। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की